नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युनिक आय टी अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण डी सी जनरेटर म्हणजे काय, त्याची व्याख्या, जनरेटरचे तत्व, तसेच फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमाप्रमाणे त्याचे कार्य, त्यानंतर डी सी जनरेटरची रचना, डी सी जनरेटरची कार्यपद्धत, नंतर डी सी जनरेटरचे EMF सूत्र, आर्मेचर रिॲक्शन व त्याचे परिणाम इत्यादीचा अभ्यास केला. विद्यार्थी मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण डी सी जनरेटरचे प्रकार, क्रिटिकल रेजिस्टन्स आणि डी सी 3 वायर सिस्टीम आणि बॅलन्सर याचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला सगळ्यांना, शिक्षक मित्रांना, पालकांना नम्र विनंती आहे की आपले हे युनिक आय टी अकॅडमी हे जे चॅनल आहे ते जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच नवीन अभ्यासक्रमाचे व्हिडिओ त्यासाठी बेल आयकन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला आमचे अभ्यासक्रमाचे नवनवीन व्हिडिओ बघता येतील. तसेच तुमच्या काही अडचणी असतील तर त्या आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा, आम्ही त्या सोडवण्याचा नक्की प्रयत्न करू. चला तर मग विद्यार्थी, आपल्या ह्या डी सी जनरेटर भाग 2च्या व्हिडिओची सुरुवात करू. विद्यार्थी मित्रांनो, जनरेटरमध्ये तुम्हाला माहितीच आहे की योक, फील्ड पोल, फील्ड वाइंडिंग, आर्मेचर वाइंडिंग, कम्युटेटर, ब्रशेस इत्यादी बसवलेले असतात. या सगळ्यांच्या केलेल्या रचनेवरून जनरेटरचे काही प्रकार पडतात. तर ते प्रकार आपण आता बघूयात. विद्यार्थी मित्रांनो, जनरेटरमध्ये मुख्यतः 2 प्रकार पडतात. एक सेपरेटली एक्साइटेड जनरेटर आणि दुसरा सेल्फ एक्साइटेड जनरेटर. आता या सेल्फ एक्साइटेड जनरेटरमध्ये अजून 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार म्हणजे सिरीज जनरेटर, दुसरा शंट जनरेटर आणि तिसरा कंपाऊंड जनरेटर. आता या कंपाऊंड जनरेटरमध्ये पण अजून 2 प्रकार पडतात. एक म्हणजे शॉर्ट शंट कंपाऊंड जनरेटर आणि लाँग शंट कंपाऊंड जनरेटर. या 2 जनरेटरमध्ये सुद्धा अजून उपप्रकार आहेत. पहिला जो आहे तो म्हणजे कम्युलेटिव्ह कंपाऊंड जनरेटर आणि डिफरन्शियल कंपाऊंड जनरेटर. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आता हे जनरेटरचे प्रकार बघितलेत. आता हे प्रकारामध्ये आपण त्याचा पुढे आपण डीपली अभ्यास करू, म्हणजे त्याचे कन्स्ट्रक्शन काय आहे किंवा त्याचे उपयोग काय आहेत, त्याच्यानंतर त्याचे गुणधर्म काय आहेत ते आपण बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला जो आपण बघणार आहोत की सेपरेटली एक्साइटेड जनरेटर. बघा आता सेपरेटली एक्साइटेड जनरेटर म्हणजे काय, की ज्या डी सी जनरेटरमधील फील्ड वाइंडिंग आहे ती फील्ड वाइंडिंगला एक्साइट करण्यासाठी बाहेरून स्वतंत्र डी सी सप्लाय दिला जातो आणि मग ती फील्ड एक्साइट केली जाते आणि त्यानंतर त्या फील्डमधल्या चुंबकीय क्षेत्रामध्ये आर्मेचर फिरवला जातो आणि आर्मेचर फिरवून त्या आर्मेचरमध्ये जो EMF निर्माण होतो त्या जनरेटरला आपण काय म्हणतो, सेपरेटली एक्साइटेड जनरेटर. लक्षात आलं. आता ह्या जनरेटरचे आपण थोडक्यामध्ये गुणधर्म बघू. ह्यामध्ये आर्मेचर करंट आणि लोड करंट हा सारखाच असतो. हे झालं पहिलं. दुसरं जे आहे की आर्मेचरमध्ये निर्माण झालेला जो EMF आहे त्यापैकी आर्मेचर करंट आणि आर्मेचर रेजिस्टन्स यांच्या गुणाकारा एवढा तो EMF असतो. तिसरं जे आहे की मध्ये निर्माण होणारी जी पॉवर असते ती आर्मेचरमधले होणारे पॉवर लॉस आणि लोडला मिळणारी पॉवर यांच्या बेरजे एवढी असते. हे झाले सेपरेटली एक्साइटेड जनरेटरचे गुणधर्म. आता याचा उपयोग, या जनरेटरमध्ये फील्ड एक्साइटेशन करंट बाहेरून स्वतंत्रपणे दिलेला असल्यामुळे ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात व्होल्टेज रेग्युलेशनची आवश्यकता असते अशा ठिकाणी या जनरेटरचा उपयोग केला जातो. मग आता उदाहरणार्थ काय असेल तर इलेक्ट्रोप्लेटिंग, बूस्टर म्हणून, नंतर टर्बो अल्टरनेटरचा एक्साइटर म्हणून इत्यादी म्हणून यासाठी त्याचा उपयोग केला जातो. आता ही झाली माहिती सेपरेटली एक्साइटेड जनरेटरची. आता दुसरा मुख्य जो प्रकार आहे तो म्हणजे सेल्फ एक्साइटेड जनरेटर. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, सेल्फ एक्साइटेड जनरेटर म्हणजे काय, की या जनरेटरमध्ये स्वतःच्याच आर्मेचरमध्ये निर्माण झालेला EMFचा उपयोग करून फील्ड एक्साइटेशन केले जाते आणि ह्या फील्डमध्ये आर्मेचर फिरवला जातो आणि त्याच्यामध्ये व्होल्टेज तयार होते आणि हे व्होल्टेज ह्या जनरेटरमध्ये तयार झाल्यानंतर ह्या जनरेटरला आपण काय म्हणतो, सेल्फ एक्साइटेड जनरेटर. म्हणजे या जनरेटरमध्ये फील्ड जी आहे ती स्वतःमध्येच तयार केली जाते. तिला बाहेरून कुठूनही DC सप्लाय दिला जात नाही. तर तुम्हाला समजलं असेल सेल्फ एक्साइटेड जनरेटर म्हणजे काय.
आता सेल्फ एक्सायटेड जनरेटरमध्ये फील्ड वाइंडिंग जी असते ती एक तर सिरीजमध्ये जोडलेली असते अथवा पॅरलमध्ये जोडली असते. त्यावरून मग तिचे अजून उपप्रकार पडतात. आता सेल्फ एक्सायटेड जनरेटरचे फील्ड आर्मेचरशी जोडण्याच्या त्या पद्धतीवरून सेल्फ एक्सायटेड जनरेटरचे खालील 3 प्रकार पडतात. पहिला कुठला प्रकार आहे तुमचा सिरीज जनरेटर, दुसरा कुठला आहे शंट जनरेटर आणि तिसरा कुठला आहे कंपाऊंड जनरेटर. आता विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत आता सिरीज जनरेटर. आता सिरीज जनरेटर काय असतं तर आकृती दाखवली आहे बघा तुम्हाला आता पुढे स्क्रीनवर. या स्क्रीनवर तुम्ही बघत असाल की सिरीज फील्ड वाइंडिंग आणि आर्मेचर वाइंडिंग ही एकमेकांना सिरीजमध्ये जोडलेली असते. त्यामध्ये सिरीज वाइंडिंग ही जाड तारेची आणि कमी वेड्यांची असते. अर्थात वाइंडिंगचा रेझिस्टन्स पण कमी असतो. त्यामुळे सिरीज फील्ड वाइंडिंग आणि आर्मेचर यांच्यामध्ये जो वाहणारा करंट जो असतो तो सारखा असतो आणि जाड तारेमुळे करंट कॅरिंग कॅपॅसिटी वाढतेच, परंतु काय होतं की फील्ड रेझिस्टन्स कमी होऊन फील्डचा व्होल्टेज ड्रॉपही कमी होतो. आता याची आपण कार्यपद्धत बघणार आहोत. जनरेटरवर लोड जर जोडला तर आर्मेचर फिरवला जातो आणि फिरल्यानंतर फील्ड पोलच्या शिल्लकीय चुंबकत्वामुळे आर्मेचरकडून चुंबकीय बदल होऊन आर्मेचरमध्ये थोडासा EMF तयार होतो. आता हा EMF आर्मेचर सिरीज फील्ड वाइंडिंग व लोड वाइंडिंग यामार्फत सर्किट पूर्ण होऊन करंट वाहू लागतो. त्यामुळे सिरीज फील्डचा फ्लक्स वाढतात आणि आर्मेचरकडून फ्लक्स कटिंग ॲक्शन वाढून फील्डच्या संपृक्त विद्युतपर्यंत EMF वाढत जातो. हा झाला सेल्फ एक्सायटेडमधला सिरीज जनरेटर. यामध्ये आर्मेचर वाइंडिंग आणि फील्ड वाइंडिंग या सिरीजमध्ये जोडल्या होत्या. आता पुढे जो आहे त्याचे गुणधर्म. आता EMFमुळे आर्मेचरमधून वाहणारा करंट, सिरीज फील्डमधून वाहणारा करंट आणि लोड करंट हा सारखेच असतो. त्यानंतर आर्मेचरमध्ये EMF व आर्मेचर करंट यांच्या गुणाकारा एवढी इलेक्ट्रिक पॉवर निर्माण होते. त्यापैकी आर्मेचर वाइंडिंगमध्ये व सिरीज फील्ड वाइंडिंगमध्ये I²R प्रमाणे पॉवर लॉस होऊन बाकीची शिल्लक पॉवर ही लोडला दिली जाते. तिसरं म्हणजे सिरीज जनरेटर नो लोडवर फिरवल्यास तो व्होल्टेज निर्माण करत नाही, कारण लोड नसेल तर फील्ड सर्किट ओपन असते. त्यामुळे फील्डमधून मुळीच करंट वाहत नाही आणि फ्लक्सही निर्माण होत नाही. अशा वेळी आर्मेचर जरी फिरवला तरी फक्त शिल्लकीय चुंबकत्वामुळे अल्प प्रमाणातच व्होल्टेज तयार होते. त्यानंतर जसा जसा लोड वाढत जाईल तसा तसा लोड करंटही वाढत जातो. आता ह्या सिरीज जनरेटरचे आपण उपयोग बघू. सिरीज जनरेटरच्या टर्मिनल व्होल्टेज लोडच्या प्रमाणात बदलतो. म्हणून कॉन्स्टंट लोडसाठी कॉन्स्टंट करंट जनरेटर म्हणून आर्क लॅम्पसाठी, रेल्वेमध्ये लाइटिंगसाठी याचा उपयोग केला जातो. तसेच या जनरेटरच्या अंगी रायझिंग कॅरेक्टरिस्टिक्स असल्यामुळे DC ट्रान्समिशन लाईनमध्ये होणाऱ्या व्होल्टेज ड्रॉप भरून काढण्यासाठी हा जनरेटर सिरीजमध्ये जोडून ठेवला जातो. यालाच आपण काय म्हणतो तर बूस्टर. आता आपण तिसरं म्हणजे शंट जनरेटर बघूया. आता ह्या जनरेटरची शंट फील्ड वाइंडिंग बारीक तारेची आणि जास्त वेड्यांची असते. त्यामुळे काय होतं की अर्थात बारीक तार आणि जास्त वेडे असल्यामुळे रेझिस्टन्स हा जास्त असतो. सिरीजमध्ये रेझिस्टन्स कमी होता कारण कमी वेड्यांची होती. इथे जाड तारेची आहे आणि जास्त वेड्यांची. जास्त वेडा म्हणजे रेझिस्टन्सही जास्त. आता आकृती तुम्हाला दाखवली स्क्रीनवर, तुम्हाला दिसत असेल. आता याची आपण कार्यपद्धत बघू. शंट जनरेटरचा आर्मेचर बाहेरून फिरवला असता फील्ड पोलच्या शिल्लकीय चुंबकत्वामुळे फॅरेडेज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या नियमानुसार आर्मेचरमध्ये थोडासा EMF निर्माण होतो. आता हा आर्मेचरचा जो निर्माण झालेला EMF आहे तो शंट फील्डच्या वाइंडिंगशी जोडलेला असल्यामुळे जनरेटरवर जरी लोड नसला तरी शंट फील्डचे सर्किट पूर्ण होते आणि शंट फील्डमधून करंट वाहू लागतो. त्या करंटमुळे फील्डचा फ्लक्स पूर्वीपेक्षा वाढल्या जातात.
आर्मेचर फिरत असल्यामुळे त्यांच्यामार्फत पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात फ्लक्स कापल्या जाऊन EMFही जास्त निर्माण होतो. वाढीव EMFमुळे अजून फील्ड फ्लक्स वाढतात. असे चक्र सतत चालत राहून नो लोडवरही हा शंट जनरेटर आर्मेचरमध्ये पूर्ण व्होल्टेज निर्माण करतो. आर्मेचर वाइंडिंगमध्ये निर्माण झालेल्या EMFपैकी आर्मेचरमध्ये आर्मेचर करंट व आर्मेचर रेझिस्टन्स यांच्या गुणाकारा एवढा व्होल्टेज ड्रॉपही होतो आणि बाकी शिल्लक राहिलेलं व्होल्टेज लोडला मिळतं. त्यानंतर आर्मेचरवरून वाहणारा करंट आणि शंट फील्डमधून वाहणारा करंट व लोड करून वाहणारा करंट हा जो असतो यांच्या बेरजे एवढा असतो. म्हणजे आर्मेचरमधून वाहणारा करंट हा शंट फील्ड आणि लोडचा करंट या दोघांच्या बेरजे एवढा असतो. नंतर आर्मेचरमध्ये EMF व आर्मेचरमध्ये असणारा करंट यांच्या गुणाकारा एवढी पॉवर तयार होते. त्यापैकी आर्मेचर वाइंडिंग आणि शंट फील्ड वाइंडिंग मध्ये I² प्रमाणे पॉवर लॉसेस होऊन बाकीची लोडला पुरवली जाते. आता याचा आपण सारांश बघू. शंट जनरेटर हा नो लोडवर सुद्धा फुल व्होल्टेज निर्माण करतो. लोडवर टर्मिनल व्होल्टेज कमी होते. स्थिर लोडवर सुद्धा जवळपास हा कायम व्होल्टेज देतो. हा जनरेटर पूर्ण लोडवर चालू करता येत नाही. त्याच्यानंतर आता आपण त्याचे काय बघणार आहोत, उपयोग बघणार आहोत. ज्या ठिकाणी लोडमध्ये जास्त प्रमाणात बदल होत असतो अशा ठिकाणी या जनरेटरचा उपयुक्त हा नसतो. परंतु स्थिर लोडवर स्थिर व्होल्टेजसाठी याचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ बॅटरी चार्जिंग, लाइटनिंग लोड, वेल्डिंग जनरेटर, DC डिस्ट्रीब्युशन लाईनमध्ये बॅलन्सर म्हणून या जनरेटरचा उपयोग केला जातो. म्हणजे सिरीज जनरेटरचा बूस्टर म्हणून उपयोग केला जातो आणि बॅलन्सर म्हणून शंट जनरेटरचा उपयोग केला जातो. आता बघा, आतापर्यंत आपण सिरीज जनरेटर आणि शंट जनरेटर बघितले. आता आपण काय बघणार आहोत, कंपाऊंड जनरेटर. या कंपाऊंड जनरेटरची व्याख्या कशी करता येईल की ह्या जनरेटरमध्ये एकाच फील्ड पोलवर शंट फील्ड वाइंडिंग आणि सिरीज फील्ड वाइंडिंग बसवलेली असते. शंट फील्ड ही बारीक तारीची आणि जास्त वेडांची असते, त्यामुळे त्याचा रेजिस्टन्सही जास्त असतो आणि आर्मेचरच्या ही पॅरललमध्ये जोडलेली असते. आणि सिरीज वाइंडिंग ही जाड तारीची आणि कमी वेडांची अर्थात कमी रेजिस्टन्स असून आर्मेचर अथवा लोडच्या सिरीजमध्ये जोडलेला असतो. म्हणून कंपाऊंड जनरेटरमध्ये सिरीज आणि शंट असे दोघं गुणधर्म एकत्रपणे बघायला मिळतात. आता या कंपाऊंड जनरेटरचे पण खाली प्रकार पडतात. याच्यामध्ये पहिला प्रकार जो आहे तो शॉर्ट शंट कंपाऊंड जनरेटर आणि दुसरा जो आहे तो लॉंग शंट कंपाऊंड जनरेटर. आता आपण शॉर्ट शंट कंपाऊंड जनरेटर बघूया. ह्या जनरेटरमध्ये शंट फील्ड ही आर्मेचरच्या पॅरललमध्ये जोडलेली असते आणि त्याच्या कॉम्बिनेशनमध्ये सिरीज फील्ड जोडलेली असते. तुमच्या स्क्रीनवर त्याचं तुम्हाला डायग्राम दिसत असेल. म्हणजेच लोडच्या सिरीजमध्ये सिरीज फील्ड जोडलेली असते. या जोडणीत सिरीज फील्ड व शंट फील्डमधून वाहणाऱ्या करंटची जी दिशा असते ती काय असते, सारखी असते. त्यामुळे त्या दोन फील्डमधल्या फ्लक्स जो आहे तो एकमेकांना मदत करतो. म्हणून अशा जोडलेल्या जनरेटरला कम्युलेटिव्ह शॉर्ट शंट कंपाऊंड जनरेटर असे म्हटले जाते. ह्यामध्ये कम्युलेटिव्ह कंपाऊंड शंट जनरेटर म्हणजे काय की सिरीज फील्ड आणि शंट फील्ड यांच्या करंटची दिशा ही सारखीच असते आणि त्या सारख्याच दिशेमुळे त्यांच्या फ्लक्स एकमेकांना मदतही करतात. म्हणून काय होतं की ह्या जनरेटरला कम्युलेटिव्ह शॉर्ट शंट कंपाऊंड जनरेटर असे म्हणतात. आणि जर सिरीज फील्ड आणि शंट फील्डमधून वाहणाऱ्या करंटची दिशा एकमेकांच्या उलट जर असेल तर त्यामध्ये त्या दोन्ही फील्डच्या जो करंट असेल आणि त्या करंटमुळे निर्माण झालेला जो फ्लक्स असेल तो कसा असेल, एकमेकांच्या विरुद्ध असेल. त्यामुळे विरुद्ध जोडणे असल्यामुळे ते एकमेकांना विरोध करतील. अशा जनरेटरला काय म्हणतात तर डिफरन्शियल शॉर्ट शंट कंपाऊंड जनरेटर. म्हणजे बघा, आपण आता शॉर्ट शंट कंपाऊंड जनरेटर बघितलं, लॉंग शंट कंपाऊंड जनरेटर बघितलं, त्यामध्ये आपण कम्युलेटिव्ह आणि डिफरन्शियल कंपाऊंड जनरेटर हे पण बघितलं. आता यांचे काहीतरी आपण छोटे जे गुणधर्म आहेत ते आपण बघूया. यामध्ये शॉर्ट शंट कंपाऊंड जनरेटरमध्ये काय असतं तर सिरीज फील्ड करंट आणि लोड करंट हा सारखाच असतो. यामध्ये सिरीज फील्ड आणि लोड करंट हा
सारखाच असतो. आर्मेचरमध्ये निर्माण होणारी जी पॉवर जी असते ती EMF आणि आर्मेचरमध्ये असणारं करंट यांच्या गुणाकाराएवढी असते. त्याच्यानंतर आपण आता लाँग शंट कंपाऊंड जनरेटर बघू. आता तुम्हाला आकृती पुढे दाखवलीच आहे बघा मी. ह्यामध्ये पण ह्या जनरेटरमध्ये सिरीज फील्ड आर्मेचरच्या सिरीजमध्ये जोडून त्याच्या कॉम्बिनेशनला पॅरलल शंट फील्ड जोडलेली असते. याला काय म्हणतो आपण? लाँग शंट कंपाऊंड जनरेटर. याच्यामध्ये पण दोन प्रकार असतात, एक कम्युलेटिव्ह कंपाऊंड आणि एक डिफरन्शियल कंपाऊंड. मी तुम्हाला मध्ये सांगितल्याप्रमाणे की ज्यावेळेस फ्लक्स ज्या असतात त्या एकमेकांना मदत करत असतील आणि करंटची दिशा सारखी असेल तर त्याला काय म्हणतो आपण? कम्युलेटिव्ह कंपाऊंड जनरेटर, कम्युलेटिव्ह जनरेटर. आणि त्यांची दिशा जर विरुद्ध असेल तर त्याला डिफरन्शियल कंपाऊंड जनरेटर असं आपण म्हणतो. हे आत्तापर्यंत बघा आपण आता ह्या सगळ्या जनरेटरचे प्रकार बघितले, बरोबर. आता आपण काय बघणार आहोत की पुढे त्याच्या ज्या आहेत तर क्रिटिकल रेजिस्टन्स. आता क्रिटिकल रेजिस्टन्स म्हणजे काय तर ते आपण बघू. आता सिरीज जनरेटरच्या बाबतीमध्ये आपण क्रिटिकल रेजिस्टन्स बघू. सिरीज जनरेटरच्या बाबतीमध्ये साधारणपणे लोडला क्रिटिकल रेजिस्टन्स सांगितला जातो. लोडचा जास्तीत जास्त रेजिस्टन्स हा जिथपर्यंत सिरीज जनरेटरच्या व्होल्टेज निर्माण करू शकतो. जर लोडला रेजिस्टन्स त्यापेक्षा जास्त झाला जनरेटर व्होल्टेज निर्माण करणार नाही. अशा जास्तीत जास्त लोड रेजिस्टन्सला सिरीज जनरेटरचा क्रिटिकल रेजिस्टन्स असे म्हणतात. आता हा झाला सिरीज जनरेटरच्या बाबतीत. आता शंट जनरेटरच्या बाबतीत क्रिटिकल रेजिस्टन्स हा लोडच्या व शंट फील्डचा सांगितला जातो. लोडचा क्रिटिकल रेजिस्टन्स म्हणजे लोडला कमीत कमी रेजिस्टन्स की जिथपर्यंत शंट जनरेटर व्होल्टेज निर्माण करू शकतो. जर लोड रेजिस्टन्स त्यापेक्षा कमी झाला तर शंट जनरेटर व्होल्टेज निर्माण करू शकत नाही. अशा कमीत कमी लोड रेजिस्टन्सला लोडचा क्रिटिकल रेजिस्टन्स असे म्हणतात. आता शंट फील्डचा कसा असेल तर शंट फील्डचा जास्तीत जास्त रेजिस्टन्स की त्यामुळे शंट फील्डमधून करंट वाहून फ्लक्स निर्माण होऊ शकतील आणि जनरेटर व्होल्टेज निर्माण करू शकेल. तर त्यापेक्षा फील्ड रेजिस्टन्स अधिक असेल तर जनरेटर व्होल्टेज निर्माण करू शकणार नाही. अशा जास्तीत जास्त फील्ड रेजिस्टन्सला शंट फील्डचा क्रिटिकल रेजिस्टन्स असे म्हणतात. आता यापुढे आपण बघणार आहोत DC 3 वायर सिस्टीम. आता या 3 वायर सिस्टीममध्ये काय असतं तर ह्या पद्धतीमध्ये दोन शंट जनरेटर सिरीजमध्ये जोडलेले असतात. आकृती तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल. आकृतीत दाखवल्याप्रमाणे दोन्ही शंट जनरेटरचे पॉझिटिव्ह व निगेटिव्ह एकत्र जोडून तेथून मिडल वायर लोडसाठी काढलेली असते. मिडल वायरला अर्थ केलेली असते. यास न्यूट्रल वायर असेही म्हणतात. एका जनरेटरच्या पॉझिटिव्ह टोकाकडून पॉझिटिव्ह आउटर वायर व दुसऱ्या जनरेटरच्या निगेटिव्ह टोकाकडून निगेटिव्ह आउटर वायर बाहेर काढलेली असते. अशा प्रकारे जोडणी करून दोन्ही जनरेटरला एकाच प्राइम मूवरने फिरवले जातात. या पद्धतीत लोडसाठी पॉझिटिव्ह आउटर आणि निगेटिव्ह आउटर व मिडल वायर म्हणजे न्यूट्रल असे एकूण 3 वायर काढलेले असतात. याच पद्धतीला आपण काय म्हणतो? DC 3 वायर सिस्टीम इन जनरेटर. आता या पद्धतीचा मुख्य फायदा म्हणजे पॉवर लोड आणि लाइटिंग लोडसाठी या दोन गोष्टींचा उपयोग केला जातो. याच्यातही बॅलन्स लोड आणि अनबॅलन्स लोड अशा दोन गोष्टी असतात. आता बॅलन्स लोड असेल तर सगळं काही सुरळीत असतं, पण समजा अनबॅलन्स असेल तर त्यासाठी बॅलन्सर म्हणून इथे ते एक जोडलेला असतो. तर बॅलन्सर म्हणजे काय आपण आता ते बघू. बॅलन्सर म्हणजे 3 वायर सिस्टीममध्ये दोन्ही बाजूचे व्होल्टेज स्थिर ठेवण्यासाठी म्हणजेच व्होल्टेज बॅलन्स ठेवण्यासाठी वापर करणारे यंत्र म्हणजे बॅलन्सर. आता बॅलन्सर म्हणून दोन DC शंट वाउंड मशीन एकमेकांना कपलिंग करून आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे ते 3 वायर सिस्टीमशी जोडलेले असतात. हे झाले DC जनरेटरचे बॅलन्सर आणि DC 3 वायर सिस्टीमची माहिती. आत्तापर्यंत विद्यार्थी मित्रांनो बघा, आपण आत्तापर्यंत काय काय बघितलं तर DC जनरेटरचे आपण प्रकार बघितले. त्याच्यामध्ये सेल्फ एक्साइटेड जनरेटर बघितला, सेपरेटली एक्साइटेड जनरेटर बघितला. सेल्फ एक्साइटेड जनरेटरचे आपण सिरीज, शंट,
कंपाऊंड जनरेटर बघितले, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघितल्या. त्याच्यानंतर कंपाऊंड जनरेटरचे आपण प्रकार बघितले. एक शॉर्ट शंट कंपाऊंड जनरेटर बघितला आणि लाँग शंट कंपाऊंड जनरेटर बघितला. त्यामध्ये आपण कम्युलेटिव्ह कंपाऊंड जनरेटर आणि डिफरन्शियल कंपाऊंड जनरेटर याची पण आपण माहिती घेतली. विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये ज्या पण तुमच्या काही अडचणी असतील त्या तुम्ही आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, त्याच्यामध्ये काही तुम्हाला अजून काही गोष्टी ॲड करावीशी वाटत असतील तर त्या पण आम्हाला सांगा. तोपर्यंत धन्यवाद. सुरक्षित राहा, सेफ राहा आणि स्वतःची काळजी घ्या. थँक्यू.